नमस्कार. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नववर्षाची, हिंदू नववर्षाची एक वेगळी सकाळ आज आम्ही IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे. माझ्यासोबत काशीमध्ये गंगेच्या घाटावर गंगा नदीमध्ये महेश काळे आपल्यासोबत आहेत. सुप्रसिद्ध गायक. त्यांचा काही महेशजींचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही आहे. पण आज एक वेगळा दिवस आहे, एक वेगळी सकाळ आहे, पहाट आहे म्हणायला पाहिजे. आणि क्षितिजावर सूर्य उगवलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महेश, तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांना? सर्वप्रथम सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं की सकाळ अविस्मरणीय असणार आहे. कारण माझ्या जन्मानंतर 8-9 महिन्याचा असताना माझ्या वडिलांची बदली झाली बनारसला. आणि माझ्या आयुष्यातली पहिली 2-3 वर्ष मी इथे घालवली. पण तेव्हाच्या मेमरीज इतक्या फारशा जास्ती माझ्या नाही आहेत. बरोबर. तर मला तेव्हापासून काशीला कायम यायची इच्छा होती आणि इथे गायची इच्छा होती. कारण म्हणजे मला असं वाटतं की माहेरघर हे संस्कृतीचं म्हणा आणि संगीताचं एस्पेशली. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा येतानाच पाडव्याच्या दिवशी येणं वा. आणि आपल्या पहिल्या काशीतल्या कार्यक्रमाची सुरुवात पाडव्यापासनं, नवीन वर्षापासनं करणं. आणि इतक्या सुंदर, तुम्ही बघा काय सुंदर आहे हे, फारच सुंदर आहे. इतक्या सुंदर परिसरामध्ये आपल्याकडे जे महत्वाचे ते म्हणजे मुहूर्त आणि इतर गोष्टी आपण जरी मानत नसलो तरी पण 3.5 मुहूर्त जे महत्वाचे सांगितलेले आहेत त्यातला हा वर्षाच्या सुरुवातीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. तुमच्या डोक्यामध्ये महेश काही नवीन सुरुवात वगैरे या निमित्ताने काय आहे का? खरं सांगू का, मला असं वाटतं की आयुष्याचंच कॉलिंग मला असं वाटतं की गेल्या 2-3 वर्षामध्ये फर्मअप होत गेलं. शास्त्रीय संगीताकरता काहीतरी करण्याचं. प्रत्येक नवीन जो दिवस येतो तो पाडव्याप्रमाणेच काहीतरी खुणावत असतो. पण मला असं वाटतं की इथे आल्यानंतर असं वाटतं की काही अजून नवीन नवीन ज्या कल्पना आहेत त्या दृढ पद्धतीने पुढे न्याव्यात. वा. आणि निश्चितच तुमच्या सगळ्या रसिकांना जाणून घ्यायला आवडेल की काय नवीन तुमच्या कल्पना समोर येत आहेत. तुम्ही ज्या वेळेस पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला कट्यार काळजात घुसलीतल्या गाण्यासाठी, आणि तो सुद्धा सकाळच्या वेळेच्या सूर्योदयाशी संबंधित होता, काय त्याच्याबद्दल सांगा? सांगलीत होतो मी. प्रोग्राम होता आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगलीमध्ये होतो. नाश्ता करत असताना TV वरती नॅशनल अवॉर्ड्स अनाऊन्स व्हायला लागले. मग फडतरे सर जे प्रोड्युसर आहेत आमच्या कट्यार काळजात घुसलीचे, ते तिथे होते. आम्ही एकत्र नाश्ता. तर ते म्हणले, अरे नॅशनल अवॉर्ड्स सुरू झाले तर आपल्याला बघायला पाहिजे कुठले कुठले येतात. पण मला संध्याकाळी पुण्यामध्ये काही काम होतं म्हणून मी निघालो तसाच. आणि वाटेत असताना त्यांचा पहिला फोन आला की सर आपल्याला गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. विलक्षण आहे. कारण मुळातच पैसे सन्मान काही जरी मिळाले नसते तरी जे करायला आवडलं असतं त्याकरता या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आणि मला असं वाटतं मुळातच भारताबाहेर मी गेले 15 वर्ष राहतोय. तर लांब राहून मी काय करू शकतो तो फक्त प्रामाणिकपणे गाण्याची साधना करू शकतो. आणि जे काही इच्छा आहे ती मेहनतीतनं दाखवू शकतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी त्या मेहनतीला मला असं वाटतं की त्या मेहनतीमुळे हे कुठेतरी आलं आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती मला माझ्या अभिषेकी बुवांची आणि आईची. कारण म्हणजे काही वेळेलाच ना आपण लहानपणी आपल्याला वाटतं ते सगळ्यात सुंदर चित्र काढल्यानंतर धावत दाखवतो. मला असं वाटतं की तो माझ्यासाठी क्षण तो होता की हे बघा मला काय मिळालं आहे. पण आय एम शुअर ते कुठेतरी ऐकायला आवडेल. ती सकाळची वेळ आहे आणि सगळ्या मराठी रसिकांसाठी महेशजी तुम्ही ते ऐकवावं अशी विनंती आहे. बरं. अरुणी किरणी धरणी गगन समके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके अधीर मन मम जणू सरिता जलधरिता जर 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 धीम धन उदन देरे न धीम धन न धीम धन उदन देरे न धीम धन न धीम धन उदन देरे न
बरसत बरसत बरस बरस दिव्य गान स्वर्ग देश बरसे धरसत धरसत धरसे धरसे मन तुषात तव कृपेस धरसे मम अंतरात मन मंदिरात स्वरताल साज आज घुमतो मन धुंद आज तव गुंजना गुरुराज आज तुझ सिदास स्मरतो फिरते धरती धुम तननन आवती भवती धुंद तन मन गगनी अवनी भरुनी कण कण स्वप्न एका जात रुजू दे जग हे भिजले जल सरित अजी जरी मन आहे उरले का तृषात मम परी पडू दे क्षणिक तव कटाक्ष मजवरी स्वर कट्यार काळ जात घुसू दे वाह, क्या बात आहे. म्हणजे गंगेचं पाणी सुद्धा थरारलेलं आहे तुमच्या तानेने. ज्या तुलसीदासाचा या गाण्यामध्ये उल्लेख आहे त्या तुलसीदासांची साधना सुद्धा गंगेच्या काठावर झालेली आहे. कबीर इथले आहेत आणि विशेषतः बनारस घराणं हे गाण्यासाठी आणि एकूण इथली जी बनारसी पण जे आहे ते संगीत शास्त्रीय संगीताला खूप पोषक आहे. आणि आपल्यासारखा म्हणजे तरुण ज्यावेळेस शास्त्रीय संगीताला अधिक स्वतःला वाहून घेतो त्यावेळेस तरुणाईपर्यंत ते पोचायला शास्त्रीय संगीत आता मदत होते. तुम्ही काय सांगाल की आता शास्त्रीय संगीत अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? शास्त्रीय संगीत मुळातच 24 कॅरेट गोल्ड आहे. त्याची झळाळी फक्त तुम्हाला मुलांपर्यंत पोचवली तर ते निश्चित पोचतं. कुठेतरी जर काळामध्ये 5 डे टेस्ट मॅच 1 डे होऊन 20 ओव्हरवरती येत असेल किंवा 3.5 तासाचा शोले आज 1.5-1.25 तासाचा कुठला नवीन पॉप्युलर सिनेमा होत असेल तर ह्या कालानुरूप बदल जे होत आहेत ते बदल आपल्या शास्त्रीय संगीताचा गाभा न मोडता त्याच्यामध्ये कसे समाविष्ट करता येतील ह्याचं व्यवधान ठेवणं आज गरजेचं आहे. कारण मुळात ज्या मुलांच्या प्लेलिस्टमध्ये 4 आणि 5 मिनिटाची गाणी आहेत त्यांच्या प्लेलिस्टमध्ये अचानकपणे 1 तासाचा राग येईल सामील होईल का नाही तर मला असं वाटतं की माझ्या मताप्रमाणे काही कन्व्हर्जन पॉईंट्स असतात. मी आता कट्यार काळजात घुसली सिनेमा आल्यानंतर अचानकपणे तरुण वर्गाची खूप जास्ती गर्दी व्हायला लागली आमच्या कॉन्सर्ट्सना. तर सुरुवातीला त्यांना हवी असलेली कट्यारमधली गाणी, मग काही जुनी नाट्यसंगीतं, मग अभंग, मग छोट्या बंदिशी. आणि आता जेव्हा मी कुठलाही प्रोग्राम करतो तर त्याच्यामध्ये त्यांना सांगून की हा जो डोलारा ज्या बेसवरती उभा आहे तो बेस मी तुम्हाला एक्सपोज करतो आहे असं म्हणून 1.5 तासाचं शास्त्रीय संगीतातला ख्याल अगदी मनापासून ऐकतात. पण आपल्याकडे ज्या सगळ्याच परंपरा आहेत, नर्तन असेल, गायन असेल, वादन असेल, या सगळ्या याच्यामध्ये आयुष्य झोकून देणारी माणसं आपण बघितलेली आहेत. आज काशीच्या घाटावर आपण आहोत म्हणून की बनारस घराण्याचे सगळी मोठी माणसं किंवा ज्यांच्या शहनाईने आजही भारतीय मंदिरातील अनेक देव जागे होतात. भारतरत्न बिस्मिल्ला खान यांची ही भूमी आहे. असं जे स्वतःला झोकून देणं जे आहे हे तर तुम्ही शिकवू शकणार नाही. त्यासाठी ती मनोभूमिका तयार करावी लागेल. मला असं वाटतं की झोकून द्यायला शिकवावं लागत नाही. काय आहे, कुठलीही कला म्हणा, परफॉर्मिंग आर्ट म्हणा, ही ह्युमन इन्स्टिंक्टवरती आधारित असते. ती बायनरी नसते. म्हणजे 1+1=2 असं नसतं ते शास्त्र. कारण तसं झालं तर थांबलं जाईल. जेव्हा आपण चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चालेसपर्यंत आपल्याला कळत नसतं की कसं चालायचं. बरोबर. मग तेव्हा आपल्याला आधार लागतो, बोट लागतं. सायकल चालवताना आपल्याला ते सपोर्टिंग व्हील्स लागतात. पण एकदा जेव्हा बॅलन्स मिळतो आणि आपण जेव्हा चालायला लागतो ना तेव्हा चालण्यातली मजा काय आहे ती दुसऱ्यांनी सांगायला लागत नाही. ते इन्स्टिंक्ट आपल्या पण येतं. तसं मला असं वाटतं की मी अमेरिकेत जेव्हा शिकवतो तेव्हा त्या मुलांना अनेक वेळेला सांगायला लागतं. कंटाळतात कारण ते वय असतं कंटाळण्याचं. पण एकदा जर चुकून चांगला स्वर त्यांच्यातनं लागला तर त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ना ते त्यांचं असतं. तर मला असं वाटतं की ही इन्स्टिंक्ट जागरूक करणं जी आहे ती केल्यानंतर त्याच्यात काही वेगळं करायला लागणार नाही. फक्त इट इज अ व्हेरी ऑर्गॅनिक प्रोसेस. म्हणजे 2 मिनिट नूडल्स सारखं अनफॉर्च्युनेटली हे नाही आहे. आपण शास्त्रीय संगीताकडून जरा भारतीय लोकजीवनाकडे येऊया. आपण ज्या गंगा नदीमध्ये आहोत आणि ज्या काशीमध्ये आहोत
काशी जर म्हटलं तर आपण भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू काढायचा ठरला तर आपण काशी काढू शकतो. पण या काशीमध्ये आल्यानंतर भारतीयत्वाचं दर्शन फक्त गर्दीत घडतं, ते अन्यत्र दिसत नाही. आणि प्रत्येक तीर्थस्थानी गेल्यानंतर हेच आहे. तर हे कशामुळे असावं? मला असं वाटतं की ना ही काशी किंवा कल्चर नाही, दॅट इज अ लेसन ऑफ लाईफ. आपल्याला म्हणजे काहीतरी दिव्य दिसलं तरच त्याच्याकडे लक्ष जातं. ही नैसर्गिक हे आहे. आणि कुठेतरी आपल्याला ट्रेडिशन आणि रूढी ह्यामधला जो फरक आहे, तर आपण कस्टम्स आणि नॉर्म्समध्ये ऑटोमॅटिकली अडकले जातो. त्यामुळे मला असं वाटतं की गर्दी म्हणजे किंवा अमुक एक म्हणजे किंवा ह्या गोष्टी म्हणजे काशी किंवा कल्चर आहे, हे कुठेतरी लहानपणापासून आपल्यावरती संस्कार केले जातात. त्यामुळे ते होतं. काशीशी जावे नित्य बदावे. हो. मी तर लहानपणापासून आई आजोबा सगळ्यांच्या तोंडून तेच ऐकत आलेलो आहे. पण ते दिव्यत्व तुम्हाला म्हणजे इथे तर आहे. सकाळी 5:30 वाजता इतकी रेल चली, मगाशी आरती चालली होती, तिथे दिसते, पण ती इथे कुठेतरी दिसते. हो, म्हणजे इथे मगाशी आल्यानंतर तो सूर्य थोडासा फुटत होता, तर त्याच्या फुटण्यामध्ये म्हणजे बघा इतकं म्हणजे चॅलेंजेस खूप आहेत या क्षेत्राला. कारण मुळात एवढी गर्दी आहे, सॅनिटेशन, क्लीनलीनेस, या सगळ्याचे चॅलेंजेस असताना सुद्धा त्याचं दिव्यत्व कुठे झाकलं जात नाही, ते दिसतंय. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणतात ना, इट्स इन द आईज ऑफ द बिहोल्डर. कुठे पाहाल, आपण फक्त बघत नाही, जर बघितलं तर कदाचित दिसेल सर्वत्र. काशीचं दुसरं नाव प्रकाश नगरी आहे. आणि त्यामुळे प्रकाश ला जो काश धातू आहे त्यातून काशी हा शब्द आलेला आहे. तर हे म्हणजे काशीची एक तहजीब जी आहे ही सगळीकडे दिसत असते, त्यांच्या लोकांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये. तुम्ही महेश, लहानपणी काशीचा संबंध आला होता, त्यानंतर काशी किंवा बनारसी संस्कृती कशी भेटत गेली किंवा कशी अनफॉर्च्युनेटली मला मी काशीला यायचा संबंध नाही आला त्याच्यानंतर. म्हणजे ही माझी पहिली भेट आहे त्याच्यानंतर. पण माझे वडील इथे, म्हणजे मी जेव्हा पहिल्या आयुष्यातली 3 वर्ष होतो तेव्हा वडील इथे असायचे. आणि तुम्ही म्हणताय तसं त्यातला जो प्रकाश आहे तो जन्मभर लक्षात राहतो, म्हणजे आतमध्ये तो कायम असतो. तर त्यांनी मला सांगितलं इकडे आपल्या ओळखीचे आहेत, त्यांना अमुक एकांना फोन कर. मी त्यांना फोन केला तर मला माहिती नसलेल्या माझ्याबद्दलच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की तू अमुक एक करायचा, तुझे कुरळे केस तसेच आहेत का अजून. बघितला फोटो तेव्हा म्हणलं अरे वा, हा तोच असणार. मग वडिलांना फोन केलं, कळालं तूच आहेस, बरं वाटतं. मग तुला बरं नसताना या पटवर्धन डॉक्टरांकडे आम्ही घेऊन जात असायचो वगैरे. तर त्यामुळे कुठेतरी, आणि शब्दामध्ये सांगणं मुश्किल आहे, पण मला कायम इथे येण्याचं खूप अप्रूप होतं. कारण तुम्ही बघा, म्हणजे कबीर, बिस्मिल्ला खां साहेब, किशन महाराज, गिरिजादेवी, तुम्ही नावं घ्याल तितकी थोडी आहेत. म्हणजे आमच्या ह्याच्यातले जे आजोबा, दादा गुरु, ही सगळी मंडळी इथली आहेत. तर खरं म्हणजे आज मी इथे संध्याकाळी जो गाणार आहे ना, मला काय येतं, कसं येतं हे सांगण्याचं हे ठिकाणच नाही. एक तर काशीच्या या पावन काठावरती आपल्याला बसून गाण्यामध्ये ईश्वराची सेवा करायला मिळणं हा एक भाग झाला. आणि दुसरं, या माझ्या सगळ्या दादा गुरूंना माझ्याकडनं एक हाजिरी, ह्या संवेदनेतनं मी हे गातोय. त्यामुळे मी आत्ता कुठेतरी स्फुरण ॲब्झॉर्ब करण्याच्या ह्याच्यात आहे. काशीची लिंक आत्ता मी, म्हणजे आज काल संध्याकाळी आत्ता कुठेतरी मी ते ॲब्झॉर्ब करतोय. काय नेमकं होतं हे संध्याकाळी कळेल मला. ते कलाकार, तुमच्यासारखा कलाकार जो साधना करून त्याने त्या कलेवर हुकूमत मिळवलेली असते, हे जे आतून येणं जे आहे ते अशा वेगळ्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभूती सुद्धा वेगळी येत असेल. याच्या आधीचे काही अनुभव सांगाल का नाही? प्रत्येक, म्हणजे इतके अनुभव आहेत ना. आता इतक्यातच इंडिया गेटवरती गाणं झालं होतं माझं, आणि ते सुद्धा म्हणजे विलक्षण ठिकाण आहे. माझं स्टेज होतं त्याच्या मागे इंडिया गेट होता. आणि सूर्योदय मला इथे दिसत होता. त्यामुळे मी अमेरिकेमध्ये अशा एका सूर्योदयाच्या वेळेलाच केलेली बंदिश मला तिथे सुचली. बरं, थोडंसं सुरुवातीला रिस्की होतं, कारण कट्यार काळजात घुसली मधली चुस्त 4 मिनिटाची गाणी ज्यांना आवडून जी लोक येतात. पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला नॉर्म्सच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या आतल्या ईश्वराचं जेव्हा ऐकतो
तेव्हा ते ईश्वर आपल्याला शास्त्रीय संगीत म्हणजे जे काही इम्पल्स आहे ती गाईड करत असते. मग मला शीतल कोमल मंद मंद चलत पवन ही मी केलेली बंदिश आठवली, ती मी गायली आणि ती लोकांना आवडली. मगाशी तुम्ही म्हणत होता की साधना आणि उपज, मला असं वाटतं की कसं असतं की शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही बघाल तर मेहनत जी असती ती कुठेतरी मेहनत ही व्याकरणाकरता केली जाते, पण त्यातली काव्यरचना जी होती ती उपजांगानेच होते. कारण काव्यासाठी तुम्ही शिक्षण घेऊ शकत. क्या बात आहे. म्हणजे शब्दकोश आणि व्याकरण हे आलं म्हणजे काव्य येत नाही. काव्य यायला काहीतरी त्याच्या पलीकडचं खुणावायला लागतं. ते जे उपजांग आहे ते शास्त्रीय संगीतात मध्ये मेहनत आणि साधना तुम्ही जेव्हा करायला लागता, मला असं वाटतं मेहनत रियाज ह्या गोष्टी आपल्याला जे शब्द माहिती नाही आहेत किंवा जे व्याकरण नवीन आहे ते गिरवून ते आणखीन प्रगल्भ करणं ही मेहनत आहे. पण आपल्याला जे संगीत माहिती आहे त्याच्या पलीकडचं काहीतरी जे शोधण्याचा अट्टाहास आहे ती साधना आहे. तर मला असं तर म्हणून आपल्याला देवाघरचे ज्ञात कोणा वैराग्याचा एकच साधक म्हणतात ना, तसं मला असं वाटतं कुठल्याही कलेमध्ये साधक असतं. कारण जेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बायनरी नसतं ना, एक्सलन्सला परिमाण नसतं. अजून चांगलं गाऊ शकाल का? हो, आज चांगलं गाऊ शकाल. हे एक जन्म नाही अनेक जन्म हीच परिस्थिती असते आणि दॅट इज व्हॉट इज ब्युटिफुल. आणि तीच वेगवेगळे आता काशी सुद्धा तुम्ही बघा, फिरायला गेला या गंगा घाटावरती, इथे आलो इथे सौंदर्य आहे, तिकडे गेल्यानंतर तिथे सौंदर्य आहे. आतमध्ये शहरामध्ये काही गुरढोरांमध्ये सुंदर एक काय म्हणतात त्याला रस्टिक सौंदर्य आहे. ते तुम्ही जिथे शोधाल तसं शास्त्रीय संगीताच्या डोंगरावरती वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्य ते शोधायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त कशी भ्रमंती करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, नाही का? सौंदर्य जागोजागी असतं, फक्त ते तुम्हाला शोधून काढायचं असतं. महेश, आता तुमचं ऐकत असताना मला तो प्रश्न पडला की ज्या पद्धतीने आपल्याकडे शास्त्रीय संगीताकडे बघितलं जातं आणि शास्त्रीय संगीताची थेट स्पर्धा जी आहे ती पॉप्युलर म्युझिक जे प्रचलित आहे सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेलं आहे. पण लोकांची ही जी आवड आहे ती आवड जी एका छोट्या कॅप्सूलवर आलेली आहे, त्यांना पूर्ण खुराककडे नेणं हे शक्य पण नाही तसं बघितलं किंवा खूप कठीण प्रोसेस आहे. तर ही सोपी करण्यासाठी काही तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही या सगळ्याच्याकडे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून बघता, तर त्या संदर्भात काही विचार आहे का झालेला? मुळामध्ये मला असं वाटतं ना की तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मग तुम्ही प्रॅक्टिकली पाहायला गेलात तर त्याची स्पर्धा आहे आणि मग त्याची स्पर्धा फक्त बॉलिवूडची नाही, तिची स्पर्धा हॉलिवूडची सुद्धा आहे, त्याची स्पर्धा मायकल जॅक्सनची सुद्धा आहे, त्याची स्पर्धा ब्रायन ॲडम्सची पण आहे आणि त्याची वेस्टर्न आर्ट क्लासिकल म्युझिक मोझार्टच्या गाण्याशी स्पर्धा. पण मुळामध्ये निसर्गामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक स्थान असतं आणि त्याच्या बलस्थानाकडे लक्ष देऊन त्याच्या काय म्हणतात व्हॅल्यू प्रॉपोजिशनमध्ये तुम्ही लक्ष दिल्यानंतर ते तुम्हाला सापडतं. सोल फूड, तुम्ही कितीही चविष्ट अन्न खाल्लं तरी तुम्हाला जेव्हा सोल फूड खाण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही वरण भातच खाता ना. किंवा अगदी तुमचे मसल्स जरी होत नसतील तरी आज योगासनाला जी डिमांड आहे ती खूप आहे. तर मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताची बलस्थानं काय आहेत आणि त्या बलस्थानामध्ये मग तुम्ही त्या शुगर कोटेड टॅबलेटच्या स्वरूपामध्ये लोकांना कसं द्याल, ह्या दोघांच्या इंटरसेक्शन मधनं त्याचं सक्सेस हे अवलंबून आहे. मी मुलांना सांगताना आता जर पॉप्युलर संगीत हे जर सगळ्यांना माहितीच असेल तर त्या पॉप्युलर संगीताच्या मागे दडलेलं शास्त्र आपण जर त्यांना सांगितलं आणि तो ब्रिज घेऊन आपण सांगितलं की मग ह्या ब्रिजवरनं चला आणि शास्त्रीय संगीताकडे चला. म्हणजे अगदी तुम्हाला साधं एक्झाम्पल द्यायचं, गम पानी सा ग नि सा नि प ग नि ग सा घे छान. आता त्याच गम पानी सा ग नि ग सा नि प नि सा ग सा माय नेम इज त्याच रागात आहे. जर मी माय नेम इज शीला ह्याला खुणावून त्यांना जर एक ब्रिज बांधून त्या ब्रिजवरनं सांगत असेल घे छंद सुद्धा ह्याच ब्रिजच्या त्या बाजूला आहे पण किती सुंदर आहे पहा, तर एक त्यांना दुवा मिळतो जो त्यांना माहितीच आहे. आणि मग ते फारच कुठल्या तरी मार्सवरचा एलियन नसून हा आपल्याला माहिती नसलेल्या गल्लीतला एक कुठला तरी आपलाच एक मनुष्य आहे हे वाटतं. आणि त्या गल्लीचा एकदा रस्ता कळाल्यानंतर परत तिथे जाणं काही कठीण नसतं.
आपल्या सगळ्या पूर्वसुरींनी या गोष्टी खूप उलगडून दाखवलेल्या आहेत. विशेषतः अभिषेकी बुवांचं जे काम आहे, अभिषेकी बुवांनी ज्या ताकदीने शास्त्रीय संगीत पॉप्युलर फॉर्ममधून, नाटकामधून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि खूप मोठी सेवा केली. तशा पद्धतीने आता नवीन जे पॉप्युलर फॉर्म आहेत त्याचा वापर करण्याची गरज आहे आणि कट्यारच्या निमित्ताने ती काही अंशाने पूर्ण झाली असं आपण महेश म्हणू सुरुवात झालेली आहे. तर अभिषेकी बुवांची तुमची आठवण तुम्ही काय सांगा? मी ज्या काळात अभिषेकी बुवांकडे शिकत होतो त्या काळात त्यांच्याकडे जास्ती असायचो माझ्या घरापेक्षा, त्यामुळे अगणित आठवणी आहेत. वडिलांसारखं आईसारखं प्रेम केलं माझ्यावरती त्यांनी. मी गाणं शिकवलं, जे काय मला आज येतं ते सगळं ह्या अभिषेकी घराण्यामुळे मला येतं. मी किती सांगू त्यांच्याबद्दल. त्यांचं रियाजाबद्दलचा अट्टाहास, पंक्च्युअलिटी म्हणा किंवा साधनेलाच साध्य मानणं, संगीतामध्ये प्रामाणिक राहणं, या सगळी जी मूलतत्व आहे की भावोत्कटता, म्हणजे त्याच्यामध्ये भाव शास्त्री, मी मगाशी सांगितलं तसं शास्त्राच्या वरती जाऊन संगीत असतं. त्या शास्त्र शिकल्याशिवाय संगीत येत नाही, पण शास्त्र म्हणजे संगीत नाही. त्याच्यातला जो भाव आहे तो कुठल्या पद्धतीने प्रकट होतो हा अनुभवायला मिळाला. आणि तालमीतली शिस्त, मला आठवतंय की आम्ही त्यांच्या पहिल्या मजल्यावरती त्यांची रियाजाची खोली आहे, तिथे तोडीतलं एक बंदिश शिकवून बुवा खाली गेले. आम्ही ती बंदिश घोटत होतो. 7-10 लोक होतो तेव्हा. खाली आल्यानंतर अभिषेकी बुवा म्हणले, महेश इकडे या, अंतऱ्याचे शब्द काय आहेत? मी म्हणलं, बाबा सुगम सुगंधन चंदन अंकित. ते म्हणले, अंकित म्हणजे काय? म्हटलं मला माहिती, कारण अनफॉर्च्युनेटली इंग्लिश मीडियममध्ये मी शिकत होतो, त्यामुळे मला सुगम आणि सुगंधनाच्या सुद्धा शब्दाबद्दल टेंटेटिव्हनेस होता. ते म्हणेल ते अंकित नाही अंगिक आहे. मग मी स्कूटरची किक मारून शाळेत माझ्या ज्युनियर फर्ग्युसनला निघालो, तेव्हा लक्षात आलं की 7-10 लोकांमध्ये अंगिक आणि अंकित या सूक्ष्म भेदाकडे त्यांचं लक्ष होतं. तो कोणी केलाय ह्याच्याकडे लक्ष होतं, खालच्या मजल्यावर असून. तेवढं असूनच मला बोलावून त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते जे धडकी बसली आहे ती आजही रियाज करत असताना मला असं वाटतं की कुठेतरी अभिषेकी बुवा बसून आपला तो रियाज बघत असतील. त्यामुळे जो प्रामाणिकपणा माझ्यामध्ये डेव्हलप झाला तो सगळा त्यांच्यातमुळे. अभिषेकी बुवांचं आवडतं एखादं असं कुठलं? दिव्य तुझ्या तेजाने दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज, हे दिनमणि व्योमराज, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल, तेजो निधि लोह गोल. फार सुंदर. तेजोनिधी आता तर वर येऊ लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने गंगेच्या पाण्यावर त्याच्या तेज शलाका पसरतायत आणि त्या बिंब प्रतिबिंबाचा खेळ म्हणजे काशी आहे. तर हे जे परावर्तित होणं जे आहे आणि परावर्तित होत असताना प्रकाशित करणं जे आहे, हे खरं शास्त्रीय संगीताचंच काम आहे. आणि शास्त्रीय संगीताने जी ऊर्जा मिळते किंवा संगीत ही आत्म्याची भाषा म्हटलं जातं. पण आपल्याकडे एकीकडे प्रचलित संगीत, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत या 3 मध्ये जे भेद केले जातात ते भेद फार चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे असेल कदाचित लोकसंगीत मागे पडत चाललेलं आहे. तुम्ही काय सांगाल महेश? भेद ही प्रक्रिया असते. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आता ह्याचा कालखंड जर आपल्या आयुष्याच्या कालखंडाच्या पलीकडे असेल तर आपलं डिडक्शन हा भेद आहे असं असेल. पण मला असं वाटतं की 1000 वर्षाचाच तुम्ही जर कालखंड पाहिलात, कसं होतं पूर्वी संगीत देवळातनं, सामवेदातनं आणि देवाच्या पूजेकरता वापरलेलं संगीत,
मग ते कुठेतरी इन्व्हेजनमधनं ते दरबारामध्ये गेलं, राजाला प्लीज करण्याकडे गेलं. मग त्याच्यानंतर जेव्हा इंग्रजांचा रूल आल्यानंतर ते कुठेतरी उदरनिर्वाह करता परफॉर्मन्स सर्किट्समध्ये गेलं. परफॉर्मर सर्किट्समध्ये गेल्यानंतर ते कुठेतरी कमॉडटाईज झालं. म्हणजे संगीत हा एक प्रॉडक्ट झालं जे तुम्हाला विकता येतं किंवा ज्याच्यातनं अर्थकारण तुम्हाला साधता येतं. अनफॉर्च्युनेटली मी मगाशी म्हणतोय हा कालखंड आपल्या आयुष्याच्या कालखंडाच्या खूप पुढचा आहे, त्यामुळे आपल्याला ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये परत ठेवता येत नाही. पण त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की हे मुळामध्ये संगीत कुठलं आहे, काय आहे. हाच मार्गी आणि देशी या दोन वेगवेगळ्या दुवांमधनं एक स्पिरिच्युअलिझमकडे नेणार आणि एक फोक संगीत. दिवसभर तुम्ही शेतामध्ये समजा काम कराल किंवा कामगार लोक करतील, ते संध्याकाळी येऊन जे संगीत करतात ते फोक संगीत. हा त्यातला भाग झाला. हो, नावाडी करतात ते. पण मला असं वाटतं ना की संगीत मुळामध्ये अगदी लॉजिकली तुम्ही विचार केला तर तुमच्या नकळत तुमचा मूड जे एक्सप्रेस करतं ते संगीत असतं. म्हणजे आपल्याला बरेच वेळेला आपण गातोय कळत नाही. तुम्ही सांगा, आंघोळ करताना तुम्ही गायला कधी सुरुवात करते, कळतं का हो? अरे मी गायला लागलोय. हे काय असतं ना की तुमच्या आतमध्ये दडलेल्या अप्रत्यक्ष भावनांची व्यक्ती जी असते ते म्हणजे संगीत असतं. आता ती व्यक्ती जी असते म्हणजे व्यक्त होणं जे असतं ते तुमच्या संस्कारावरती असतं. जर तुमच्यावरती संस्कार हे शास्त्राचे असतील तर ते शास्त्रीय संगीत असतं. जर तुमच्यावरती संस्कार हे शेतातल्या कामाचे असतील तर त्या निसर्गातलं संगीत असतं. त्यामुळे संगीत मला असं असतं वाटतं की इज अन एक्सटेन्शन ऑफ इमोशन. म्हणजे इमोशन आणि शब्द या मधला जो खंड आहे तो संगीत आहे. आणि तो तसा असेल तर तो फक्त तुमच्यावर कुठले संस्कार आहेत ह्याच्यावरती अवलंबून आहे. आता मात्र ग्लोबलायझेशन म्हणा किंवा हे जग जे उपलब्धी मुळात जी आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ट्रॅव्हल आता तुम्ही करायला लागल्यापासून ही उपलब्धी खूप सोपी व्हायला लागली. त्यामुळे ललित आणि शास्त्रणी ह्याच्यामध्ये जितका भेद आहे तितका भेद असायची गरज नाही. कारण शास्त्रातनं ललित संगीतामध्ये सुद्धा बरेच गोष्टी आता रिफ्लेक्ट होतात. बरोबर. किंवा ललित संगीतातनं देश पहाडी हे जे राग आले त्यांना रागाचा दर्जा देण्यासाठी त्याच्यात शास्त्रीय बदल जरी केले असली तरी ते मुळात येतात हे फोक संगीतातनं. त्यामुळे भेद कशाचा असावा? चांगला आणि वाईटाचा भेद. मला असं वाटतं की म्हणजे चांगलं आणि वाईट ह्याचं परिमाण हे शास्त्रीय संगीताचा किंवा ललित संगीताचा परिमाण ठरवून म्हणजे संगीत प्रकाराचा परिमाण न ठेवून त्याचा दर्जा काय त्याच्यावरती फक्त परिमाण असावं. तसं असलं म्हणजे मला सांगा, आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वडापाव चांगला का पुरणपोळी चांगलं असं सांगणं मुश्किल आहे ना. वडापाव ही उत्तम पद्धतीने चविष्ट करता येतो, तशीच पुरणपोळी. बिघडली पुरणपोळी तर तीही आवडणार नाही, वडापावही नाही आवडणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपल्या सोशल स्ट्रक्चरमध्ये एक ठिकाण असतं आणि ते ठिकाण काढून घेतलं तर ते पझल पूर्ण होणार नाही, चित्र पूर्ण होणार नाही. शास्त्रीय संगीताचं समजा नाकाडोळ्यापाशी असेल तर ललित संगीताचं सुद्धा कुठेतरी कपाळ केसापाशी असतंच. त्याच अनुषंगाने आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, शालिवान शकाचा आरंभ. मराठी लोकांना अभिमान वाटावा असा दिवस, कारण शालिवान हा राजा अस्सल मराठमोळा होता. मराठी असं म्हणू शकतो की 1940 वर्षापूर्वीचा शिवाजी, ज्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि या सगळ्या भागामध्ये स्वतःचं साम्राज्य विस्तार केलेला होता. तर हे साम्राज्य विस्तार करणं जे आहे मराठी माणसाच्या अंगी असणारं, हे आता कमी होताना दिसतंय. महेश, तुम्ही स्वतः अमेरिकेत राहून शास्त्रीय संगीताची साधना करता म्हणून विचारायचं वाटतं की मराठी माणसाची ही जी विजूविषू वृत्ती होती किंवा जग जिंकण्याची वृत्ती होती ती कमी का होताना दिसते आपल्याला? म्हणजे आता या आपल्या सातवाहन राजाचं स्मरण करण्याच्या निमित्ताने मला हा प्रश्न विचारायचा वाटतो. एक कलाकार म्हणून तुम्ही कसं पाहता? अवघड प्रश्न विचारलात. मला काय वाटतं ना, माझं जिथपर्यंत एक्सपोजर आहे मला असं वाटतं की मराठी मनुष्य खूप प्रामाणिक असतो आणि कुठेतरी भवतालामध्ये प्रामाणिकपणाला एक लिमिटेशन येतं. म्हणजे आडवाटा शोधणं हे आपल्या मराठी रक्तामध्ये फारसं नाही आहे. म्हणजे इतकं केलं तर इतकं मिळेल आणि इतकं केलं तर इतकंच मिळतं
ह्या प्रामाणिक तत्वावरती तो संतुष्ट असतो. आणि मला असं वाटतं की कुठेतरी संतुष्टता आणि एक्सलन्स हे डायमेट्रिकली ऑपोजिट असतात. पण आज मी जिथनं आपल्या कल्चरकडे बघतो किंवा मी गेल्यानंतर आपलं कल्चर जिथे मायनॉरिटीला रिप्रेझेंट करतं, अमेरिकेमध्ये मुळातच भारतीय खूप कमी आहेत, 1% असतील आणि त्यातले मराठी अजून कमी आहेत. तर ते बघत असताना मला असं वाटतं की मराठी कल्चरमधल्या मौलिक व्हॅल्युएबल गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करण्याची ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्या अपॉर्च्युनिटीवरती मला काम करायची खूप इच्छा आहे की म्हणजे कुठलेही सण असतील तर त्या सणाचं महत्त्व, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही संगीत जर बघाल तर संगीत हे फार व्यापक आहे. म्हणजे मुलगा जन्मला तरी तुम्ही त्याच्याबद्दल संगीत गाता, पाळणा असतो. आणि निर्वाणीच्या वेळेला सुद्धा आपण राम 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 जे गातो ते चालीत गातो. त्यामुळे बारशाच्या वेळेला संगीत असतं, लग्नाच्या वेळेला संगीत असतं, कुठल्याही टप्प्याच्या वेळेला संगीतच असतो. तर मला असं वाटतं की हे मुळातच ज्या देशांमध्ये शास्त्रीय संगीत, कंठसंगीत हे तितकं प्रचलित नाही आहे, त्या लोकांना एक ह्या कंठसंगीताचा रेलेव्हन्स कॉन्टेक्स्टमध्ये सांगणं, की कसं होतं की बऱ्याच वेळेला व्याकरणाकडे लक्ष जातं. तुम्ही मगाशी म्हणत होता ना गर्दी, ही व्याकरण गर्दीसारखी आहे, कारण त्याच्यामध्ये टँजिबल एलिमेंट्स खूप आहे. हा कळस आहे बघा, तो झेंडा आहे बघा, असे सारेगम पधनी, ह्या सा नंतर रे असतो, रे नंतर प असतो, या गोष्टी जर असतील तर शास्त्राकडे लक्ष जातं. पण म्हणजे माणसाकडे नजर करून त्याचा स्वभाव कळत नाही. मला तुमचं केस कसे आहेत, मिशी कशी आहे, उंची काय हे कळेल, पण त्याचा अर्थ तुम्हाला आवडतात कुठल्या गोष्टी किंवा व्हॉट यू रेझोनेट विथ हे कळणार नाही. तो जो प्रवास आहे तो मला असं वाटतं की जर प्रामाणिकपणे दाखवला तर तो कळतो. आणि हा प्रामाणिकपणा मला असं वाटतं खूप मराठमोळा आहे माझ्यातला जो आहे. त्या प्रामाणिकपणातनं मला जगामध्ये आपल्या शास्त्रीय संगीताचं, मराठी माणसाचं रेप्रेझेंटेशन कर. हिरणा हिरणा समझ बुझ बनचर ना हिरणा एक बन चरना एक बन चरना दूजे बन चरना एक बन चरना दूजे बन चरना तीजे बन पग नाही धरना हिरणा हिरणा समझ बुझ बन चरना हिरणा. म्हणजे त्यांनी इतकं सुंदर, आपण एक हरिण आहोत, आपल्या आतलं परा पश्चंती पसना आपल्या 5 सेन्सेस ऑफ ॲप्रिहेन्शन पैकी माया कुठली आहे, कुठल्यावरती केंद्रित ठेवायचं, इतकं छान कारण तोहे मार तेरो मास बिकावे तेरे खाल का करेंगे बिछोना. म्हणजे तुम्ही काय केलं तर काय होईल हे खूप सगुण पद्धतीनं निर्गुणाचं इतकं अप्रतिम दर्शन घडवलंय ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं 2 ओळीमध्येच कबीर आपल्याला पूर्ण सार मांडून ठेवतात. म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं की शास्त्रीय संगीताला सुद्धा ही गोष्ट लागू पडेल, माणसाच्या जगण्याला सुद्धा लागू पडेल. कबीर दोन ओळींमध्ये सांगतात की त्यांनी सातत्याला त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप महत्व होतं आणि कदाचित त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या अवतीभोवतीच्या कोणाला तरी नैराश्य आलं असेल. त्यांनी 1-2 ओळीमध्ये सांगितलं, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय माली सिंचे 100 घडा ऋत आहे फल होय. हा कबीर असा श्रद्धा सबुरी, हो अक्षरशः म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते प्रत्यक्षात जगणं सांगितलेलं आहे. तर हे जगणं जे आहे आम्ही हरवत चाललेलो आहोत स्पर्धेमध्ये, सतत धावत असतो आणि जगण्याची स्पर्धा आहे, सुख जास्तीत जास्त ओरबडून अनुभवण्याची स्पर्धा आहे. तुम्ही या विषयावर आहात म्हणून थोडंसं काय ना, स्पर्धा जरूर करावी, पण आपण कशाशी आणि कशाची स्पर्धा करतोय हे माहिती पाहिजे. हो,
आता मी जर गायक आहे तर मी पळण्याची म्हणजे काय करून उपयोग आहे मला? पळण्याची शर्यतीमध्ये मी माझं सगळे रिसोर्सेस घातलं तर माझ्यातलं गाणं काय म्हणेल? तर आपल्याला स्पर्धा करायची आहे, ती कशाची करायची आहे? मला असं वाटतं की, आणि हे सुद्धा खूप बेसिक तत्व आहे बरं का, प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद शोधायचा असतो. आज अनफॉर्च्युनेटली काय होतंय ना, ग्लोबलायझेशनची डाऊनसाईड काय आहे की प्रत्येकाला मर्सिडीज गाडी दिसतीये. बरं, मला मर्सिडीजमध्ये बसल्यानंतर तो आनंद मिळतोय का? माझी मर्सिडीज कुठली आहे हे आपण शोधतच नाही. स्वप्न कायम लहानपणी आपण आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं ते, नंतर वाढत असताना मित्रांचं आणि भावंडांची स्वप्न, ही स्वप्न आपली होतात. मुळात आपलं स्वप्न काय आहे ते ताडून जर त्या स्वप्नासाठी स्पर्धा केली तर त्यात काही वावगं नाही, कारण ती तुम्हाला आनंदाकडे नेईल. स्पर्धेचा प्रॉब्लेम काय आहे की कालामध्ये ज्या गोष्टीसाठी स्पर्धा होतीये अशी म्हणल्यानंतर त्या गोष्टीकरता स्पर्धा करण्यात काय मला सांगा. रिच आणि एनरिचमेंट हे दोन शब्द आहेत. आज रिच म्हणलं तर त्याची व्याख्या काय होईल? ज्याच्याकडे खूप पैसा आहे. समृद्धी. आणि तुम्ही समृद्ध कधी व्हाल? तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतोय त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवला तर तुम्ही समृद्ध व्हाल. पैसा मिळून कसे समृद्ध व्हाल? मला जर पिठलं भाकरी मनापासून खूप आवडत असेल तर काय श्रीखंडाचं करू मला सांगा. तर आपलं श्रीखंड जर पिठलं भाकरीच असेल तर त्याकरता करा ना स्पर्धा. मला असं वाटतं की स्पर्धेचं जनरल पॅरामीटर युनिक इंडिव्हिज्युअल जर पाळत असेल तर ते जमणार नाही हो. खरी गोष्ट आहे. आणि आता मला असं वाटतं की या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण सगळ्यांनी या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. इथे विशेषतः काशी आणि या सगळ्या परिसरामध्ये चैत्र महिन्याच्या सुरुवातीला चैती गाण्याची खूप पद्धत आहे. तुम्ही आज काय चैतीला? मी चैती मग हे सगळे ठुमरी, दादरा, टप्पा, मग या ठुमरी फॅमिलीतले सगळे बारामसी, चैती, होरी या सगळ्या गोष्टी येतात. मी खरं सांगू का, मी ब्लँक स्लेटनी आलो. म्हणजे मी बहुतांश कॉन्सर्ट्सना ब्लँक स्लेटनी गातो. कारण आपल्याला येतं तेच जर आपण गात बसलो तर आपण वाढणार कधी? माझा प्लॅनच आहे कालपासून यायचं, म्हणून मी काल इथे घाटावरती मुद्दाम येऊन गेलो की आपल्याला काय स्फूर्त आहे. मग मुळामध्ये तुम्ही गंगेच्या प्रकाशामध्ये आपला काय दिवे लावणार आहात? त्यामुळे मला गंगेचा प्रकाश किंवा आता कबीर चौरा, मला दुपारी जायचंय तिथे गेल्यानंतर काय वाटतंय आणि मग त्या वाटण्यातनं मला काय व्यक्त व्हायचंय ह्या पद्धतीने आलेलो आहे. माझी स्लेट आत्ता अगदी कोरी आहे. मला माहिती आहे काही मराठी भाषिक इकडे येतील, त्यांना कट्यारची काही गाणी ऐकायची असतील ती मी निश्चित ऐकून, पण त्याच्या पलीकडे काय गाणार आहे मला माहिती नाही. पण त्या प्रकारामधली ठुमरी परत कट्यारमधली, पण मी का म्हणजे कट्यारमधलीच गाणी गातोय असं नाही, कट्यारमधली गाण्यातली लिंकिंग कुठपर्यंत आहे. तर ही बनारसमध्ये जो प्रकार होतो ठुमरीचा, त्या ठुमरीतलीच ह्याचं टायटल सॉन्ग जे आहे ती ठुमरी आहे मुळात. तर मी तुम्हाला आपण या मुलाखतीचा शेवट आपण त्याच्यानेच करू. हो, हेरी सावरिया से नैना सावरिया से नैना हो गए चार, हैरान लागी करे जुवा कटार रे, लागी करे जुवा कटार, सावरिया से नैना मोरे नैना, सावरिया से नैना हो गए चार, है राम लागी करे जुवा, लागी
करे जुवा लागी करे जुवा कटा. वा, धन्यवाद आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला पण आणि तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.